शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. आज मी माझ्या स्वतःच्या शेतात बसून कांदा पिकाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलो. एरवी आपल्या ज्या व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर ह्या फवारणीच्या खत व्यवस्थापनाच्या असतील, पण कांदा काढणी झाल्यानंतर मी माझ्या शेतात कांदा कशा पद्धतीने पिकवलाय तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. पण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलो, तर तो म्हणजे कांदा पिकाची फुगवण साईज, कलर शायनिंग कशा पद्धतीने दिसतोय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा. एक सारखा लॉट आपल्याला झालेला बघायला मिळालेला आहे. ही एक आरण आहे आणि अजून एक दुसरी आरण मी बनवलेले आहे. म्हणजे जवळपास मला अपेक्षित अर्धा एकर क्षेत्रावर फक्त 120 गोणींचं टार्गेट मिळालेलं आहे. लक्षात घ्या, साधं सोपं नव्हतं, कारण पाऊस जास्त प्रमाणे होता आणि या कठीण परिस्थितीतून मी ह्या कांदा पिकातून बाहेर येऊन अशा पद्धतीने हा माल पिकवलेला आहे. ऑल टोटल माल हा अशाच पद्धतीने आहे. पण लक्षात घ्या, ह्या कांदा पिकाची एवढी साईज झाली तरी कशी? कारण ह्या वर्षी प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कांद्याची साईजच निघाली नाही. मग माझ्या कांद्याची अशी साईज का निघाली माहिती आहे का? मी वापरलं होतं प्रो केअर कंपनीचं हे युनिक, हे तुम्हाला दिसत असेल. तर या युनिकच्या मी कांदा पिकाला केल्यात 2 फवारण्या आणि त्यामुळं मला या कांदा पिकाला आलाय अशा पद्धतीने रिझल्ट. हो शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे प्रो केअरचं युनिक वापरलंय तुमच्या कांद्याला, मालही आम्हाला चांगला दिसतोय, पण याची पद्धत आहे तरी कशी? तर तुमचं कांदा पीक 40 ते 45 आणि 50 दिवसाचं होईल त्या टायमिंगला आपण कोणत्याही NPK खतासोबत, बुरशीनाशकासोबत आणि एखाद्या कीटकनाशकासोबत हे प्रो केअर कंपनीचं युनिक जे दिसतंय ना, तर हे वापरायचं आपल्याला. एकरी 60 मिली आणि प्रतिपंपाला किती माहिती का? फक्त 6 मिली याप्रमाणे घ्यायचं आणि याची फवारणी करायची. त्यानंतर हेच प्रो केअरचं युनिक आपल्याला कांदा पिकाला 70 ते 80 दिवसांच्या दरम्यान पुन्हा एकदा वापरायचंय. मग त्यासोबत देखील तेच, एखादा शेतकरी NPK खत घेतच असेल तर त्यासोबत प्लेन आपल्याला हे प्रो केअरचं युनिक घ्यायचं एकरी 60 मिली याप्रमाणे आणि कांदा पिकाला फवारणी करायची. आता काही शेतकरी म्हणतील की कांदा पिकाला ह्या तुमची जी कांद्याची साईज दिसते ही खरंच युनिक मुळे झाली का? तर हो, कारण मी मिलिंद भोर माझ्या युट्यूब चॅनलवर ज्या काही कांदा पिकाच्या व्हिडिओ बनवतो, प्रॅक्टिकल माहिती देत असतो, त्यामध्ये औषधांची नावच घेत असतो आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सांगत असतो. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे जे काही युनिक आहे, तर यामुळे काय होणार आहे? तर लक्षात घ्या, 45, 40, 45, 50 दिवसांच्या दरम्यान आपण जी फवारणी करणार आहोत, त्यामुळे होतंय काय की कांद्याचा पोगर, दांड माड हा जाड व्हायला मदत होते आणि एकंदरीत जेवढा कांद्याचा दांड माड पोगर जाड, तेवढाच नंतर ना याचा रस उतरून कांद्याची ही साईज तुम्हाला जी दिसते ना, तर ही व्हायला मदत होते. आणि त्यानंतर कांदा पीक आपलं जेव्हा शेवटच्या टप्प्यात असेल, काढणीच्या टप्प्यात असेल, तर त्यावेळेस देखील आपल्याला फुगवण, साईज, कलर, शायनिंग, क्वालिटी, रंग, आकार चकाकी पाहिजे असते ना, तर त्यासाठी आपण हे युनिक 70 ते 80 दिवसांच्या दरम्यान वापरू शकतो आणि कांदा पिकाला फवारणी करून जबरदस्त कांद्याचं उत्पादन काढू शकतो. विशेष म्हणजे तुम्ही कलर पाहू शकताय कशा पद्धतीने कांद्याचा कलर झालेला आहे. हा फक्त झालेला आहे प्रो केअरच्या युनिकच्या वापरामुळे. पाहू शकताय कलर कशा पद्धतीने आलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हे प्रो केअरचं युनिक तुम्ही तुमच्या कांदा पिकाला वापरणंच गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, कांदा पीक आपलं 40, 45, 50 दिवसांच्या दरम्यान दांडमाड पोगर होण्यासाठी मदत करतं युनिक आणि त्यानंतर 70 ते 80 दिवसांच्या दरम्यान पातीतला रस खाली उतरवायचा आहे, दांडमाड पोगर जाडदार आहे तो खाली उतरवायचा आहे आणि खाली जो कांदा बल्ब आहे आपला हा, तर हा साईज करायची, तर ही अशा पद्धतीने साईज होणार आहे. कलर देखील जबरदस्त येणार आहे. 2 टप्प्यातच तुम्हाला हे प्रो केअरचं युनिक वापरायचं आहे आणि माझ्यासारखा कांदा अशा पद्धतीने उत्पादन ॲव्हरेज देखील काढायचा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला कांद्याची टिकवण देखील करायची आहे, चाळीमध्ये साठवायचं असल्यास तरी देखील आपल्याला वापरायचं आहे प्रो केअरचं युनिक. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, नक्की सबस्क्राईब करायचंय. आता राहिला विषय, हे प्रो केअरचं युनिक तुम्हाला वापरायचंय पण तुमच्या भागात मिळत नाही, तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये माझी ही व्हिडिओ तुम्ही दाखवा. त्या दुकानदाराला सांगा आम्हाला हेच द्या, हे उपलब्ध करून द्या, ते उपलब्ध करून देतील. नसेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर देतो ना, त्यावर फोन करा आणि घर बसल्या किंवा तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये प्रो केअरचं युनिक मागवा आणि ते आपल्या कांदा पिकाला
वापराच, कारण मी वापरलंय, तुम्हाला देखील वापरायचंय आणि कांद्याची क्वालिटी काढायची असेल तर आपल्याला प्रोकेचं युनिक शिवाय पर्याय नाही. धन्यवाद. जय जवान जय किसान.